रामकृष्ण हरे. प्रिय श्रोते हो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्ताने आपणा सर्वांना माझा जय हरी. समाज सुधारक ज्यांनी शिक्षण, अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह या सगळ्या गोष्टीचा पुरस्कार केला, म्हणजे ज्या अपप्रवृत्ती होत्या, रूढी समाज अगतिक झालेला होता, त्यावेळी विधवा विवाहाला त्यांनी पुरस्कार केला, अस्पृश्यता निवारण त्याच्यावर त्यांनी पुरस्कार केला. आणि मोठं समाज सुधारकाचं सगळ्यात महत्त्वाचं काम ते आहे शिक्षण. शिक्षणाने अज्ञान जातं ना, अज्ञानामध्ये असणारे दुःख सगळं जातं. मग त्या अज्ञानामध्ये विवेक निर्माण होतो, विज्ञान निर्माण होतं आणि मग त्याच्या अंतर्गत असणारे सगळे दुःख निघून जातात. असे जे महान समाजसुधारक क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले जयंती आज, त्यांचं काही जे वाङ्मय आहे ना, ते इतकं प्रभावी, इतकं प्रबोधक आहे ना. तर ते ऐका. विश्वनिर्मात्याचा धर्म सत्य असे एक, विश्वनिर्मात्याचा धर्म सत्य असे एक, भांडणे अनेक कशासाठी, असं ज्योतिबा फुले म्हणतात. विश्वनिर्माता जो आहे तर त्यांनी सत्य धर्म आहे आणि मानवता, एकात्मता या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या सारख्या आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथून सगळ्यांसारखं आहे. रक्त आणि त्याचा रंग सगळ्यांचा सारखा आहे. क्षुधा, तृषादी धर्म सगळ्यांचे सारखे आहेत. आणि मग अनेक हे जे भांडणं आहे ते कशासाठी, असा प्रश्न ज्योतिबा विचारत आहेत. आणि मग त्यांनी पुढे असं म्हटलं आहे, विद्येविन मती गेली. विद्या नसेल तर बुद्धी जाते. बुद्धीच नाही ना, मग बुद्धिवान माणूस आहे म्हणजे काय, विद्या आहे त्याला. मतिविन नीती गेली, नीतीविन गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविन क्षुद्र खचले, एवढे अनर्थ अविद्येने केले. किती थोडक्यात सारग्राही तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे पहा. आणि पुढे प्रार्थना करताना असं म्हणतात, तो सागर करुणेचा देवा तुझ लागे दुःख सांगावे, तुझ वाचून इतरासे दिनमुख पसरोनी काय मागावे. तो सागर करुणेचा देवा तुझ लागे दुःख सांगावे. हे जे समाजातलं जे दुःख आहे आम्ही तुला सांगतो आहे. म्हणजे संतांनी जे जे मागितलेलं आहे किंवा जे जे संतांनी देवाला करुणा भाकलेली आहे, धावा केलेला आहे, तसंच अगदी तत्त्वज्ञान महात्माजी म्हणजे फुले यांचं आहे. आणि म्हणून ते संतांच्या कॅटेगरीमध्ये बसतात असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून त्यांना महात्मा असं म्हटलेलं आहे. तेव्हा महात्मा आणि सावित्रीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आपण करत आहोत. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाची सापडे बोध खरा. तेव्हा आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण काय भाषण करतो, माहिती सांगतो, प्रबोधन करतो, राजकीय लोक पुढं प्रबोधन करतात, तेव्हा शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र असं वाक्य उच्चारलं जातं. आता पुरोगामी म्हणजे काय, गामी म्हणजे जाणारा आणि पुरहा म्हणजे पुढे जाणारा जो महाराष्ट्र आहे. म्हणजे या सुधारकांनी महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी बाकीच्या ज्या अंधरूढी, कल्पना, समाज या ज्या आहेत ना, अगतिक झालेला समाज, या सगळ्या अंधश्रद्धेवर फटकारे मारले आणि समाजाला जे पोषक आहे, कालानुरूप आहे, अशाच गोष्टींचा पुरस्कार केला आणि त्या समाजामध्ये त्यांनी रूढ केल्या. आणि म्हणून थोर समाजसुधारक म्हणून या 3 पुरुषांचे आपण नाव पटकन घेतो. शाहू फुले आंबेडकर, त्यांच्या जयंती आणि त्यांच्या कार्याला, सर्वांच्या कार्याला आपण विनम्र अभिवादन करीत आहोत. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा.
ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.